गुड मॉर्निंग. चला तर आज बनवूया आपण कटुरल्यांची भाजी. तर कटुरलेसुद्धा बऱ्याच लोकांनी बघितले नसतील, तर मी तुम्हाला दाखवते. हे असे कटुरले असतात आणि त्यानंतर मी ते कटुरले चांगले धुवून कापून घेतलेले आहेत उभे उभे. आणि याला लसणच लागतो. लसण जेवढा जास्त असला तेवढी त्याची टेस्ट चांगली लागते. पण मी कमीत कमी 10-12 जे खाप असतात आपल्या लसणाच्या त्या घेतलेल्या आहेत, त्या कट करून घेतलेल्या आहे. मी तेल तापवून लगेच जिरं मोहरी मी अंदाजच टाकते. एकदम छोटा चमचा जिरं मोहरी मी टाकलेली. माझी भाजी थोडीशी असल्यामुळे लगेच लसणाचे तुकडे मी टाकलेले आहेत आणि हळदसुद्धा त्यामध्ये आपण परतवून घेऊया. आणि लसण जळणार नाही याआधी आपण आपले कटुरले त्यामध्ये टाकून घेऊया. तरी ही भाजीसुद्धा बऱ्याच ज्या रानटी भाज्या असतात, म्हणजे ज्या रानातल्या भाज्या असतात त्याला गावातल्या भाषेत रानटी म्हणतात. पण ज्या शेतातल्या ज्या भाज्या असतात त्या तब्येतीसाठी किंवा आरोग्यासाठी आपल्या चांगल्याच असतात. आणि सर्वांनी ह्या भाज्या बऱ्याच ठिकाणी विकत मिळतात बाजारात. तेथून घेऊन आपण त्या करून बघाव्या आणि खायलासुद्धा पाहिजे. तर नक्की तुम्ही ही भाजी करून बघा. आता आपण परतवून घेतल्यानंतर मीठ टाकून घेतलं. त्यानंतर मी मीठ टाकल्यावर लगेच तिला झाकण ठेवून होऊ देईल. आमच्या इथे बऱ्याच ज्या कोरड्या भाज्या असतात त्यामध्ये तिखट आम्ही नंतरच टाकतो. ज्या कोरड्या भाज्या असतात त्यांना तेल आम्ही जास्त टाकल्यामुळे मी कमी टाकते, सासूबाई जास्त टाकतात. तर त्या जास्त तेल टाकून त्या तेलामध्ये परतून होतात. हे बघा, आपलं तेल सुटलेलं आहे आणि हे तेल सुटल्यानंतर आपण याच्यावरती तिखट टाकून घेऊया. तिखट टाकल्यानंतर याला वाफ येऊ द्या. म्हणजे तिखट आपलं झालेलं असेल. वाफ आल्यानंतर आपलं तिखटसुद्धा परतून घेऊ नंतर. आणि वरतून कोथिंबीर टाकून आपली भाजी तयार. तर ही भाजी नक्की करून पहा, सर्वांना आवडेल अशी. तर खूप छान लागते खायलासुद्धा. आणि हीच भाजी आपण डाळमध्ये सुद्धा करू शकतो. जर ही तुरीच्या डाळीत किंवा मुगाच्या डाळीत तुम्हाला आवडेल तसं मुगाच्या डाळीतसुद्धा करतात आणि तुरीच्या डाळीतसुद्धा करतात. तर मी तुम्हाला तुरीच्या डाळीतली कटुरल्यांची भाजी नक्की तुम्हाला दाखवेल कशी करतात. तर तुम्ही नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा सर्वांना. आणि नक्की माझे व्हिडिओ बघत जा आणि मला सपोर्ट करत जा. थँक्यू.